ही सलामीवीराची भूमिकेत जोडी मैदानावरती खेळपट्टीवरती दाखल झाली आहे. चेंडूची चाचपणी केली जाईल. पंचांना विनंती आहे की आपण विलंब केला तर आपल्याला देखील दंडित केलं जाईल. सामना त्वरित सुरू करायचे. 3 षटकांचा सामना आहे. कुठल्याही प्रकारचा ब्रेक नाही घेता मात्र या ठिकाणी हा सामना लगेचच सुरू करायचे. पहिल्या गोलंदाजी मार्कवरती योगेश मालवाडी संघाकडून, मालवाडी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं तो योगेश मात्र गोलंदाजी मार्कवरती आलाय. मालवाडी संघाला जर जिंकायचं असेल तर मात्र 38 धावसंख्येच्या आतमध्येच दुर्वा 11 सावळे संघाला रोखायचं लागेल आणि दुर्वा 11 सावळे संघाला जर जिंकायचं असेल तर 38 धावसंख्या कराव्या लागतील. पहिला चेंडू, संघर्ष सुरू झालाय आणि संघर्षाचा पहिला षटकार येतोय दुर्वा 11 सावळे संघाचा. डेव्हिड वार्नर गौतम दुलेच्या बॅटमधून षटकार. 6 धावेंनी मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरुवात केली गौतमने. एका चांगल्या इराद्याने, आक्रमक इराद्याने मात्र खेळपट्टीवरती गेला. त्याला माहिती आहे की आपल्याला क्वालिफायर राऊंड खेळायचंय. कुठेतरी या जय गावदेव चषक याच्यामध्ये एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरायचंय या इराद्याने या संघर्षाला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडूवरती योगेशचा षटकार आल्यानंतर आता काय रणनीती असणार योगेशची देखील आणि गौतमची देखील, कारण 38 धावसंख्येचा पाठलाग करायचंय. 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुढील चेंडू, शॉर्ट पिच टाकला पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू सरळ निघून जातोय. चौकार. दिलखेचक आदा गणेश रसाल यांची आपण पाहतोय चौकाराचा इशारा करत असताना सर्व प्रेक्षकांना भारावून टाकते ही अदा आणि नक्कीच हा चौकार आलाय. काय आक्रमक फलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारचा थारा देत नाहीये तो गोलंदाजाला या मैदानावरती. 2 चेंडूंमध्ये 10 धावसंख्या. समोर टाकला, फुलटॉस टाकला, फुलटॉस वरती फटका खेळलाय. 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. 14 धावा. अतिशय जणू काय पहिल्या षटकामध्येच या 38 धावा करायचेत की काय अशा इराद्याने मात्र हा गौतम दुले फलंदाजी करतोय. अक्षरशः तुटून पडलाय तो मात्र योगेश वरती. योगेशला कुठल्याही प्रकारचा विचार करायचा वेळ देत नाहीये. चेंडू डिलिव्हर होण्याच्या आत चेंडूवरती जातोय आणि आक्रमण करतोय आणि या आक्रमणाने मात्र 3 चेंडूंमध्ये 3 मोठ्या फटक्यांनी 14 या धावसंख्येवरती हा जाऊन पोहोचलाय दुर्वा 11 सावळे संघ. दुर्वा 11 सावळे संघ म्हणजे गणेशदादा मोडक यांच्या मुलीचं हे नाव आणि पाहतो कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक ट्रॉफीज या संघाने कमवलेल्या आहेत. एक फार मोठा आधारस्तंभ गणेशदादा मोडक. हे कुठेही मॅच असू द्या, कशीही मॅच असू द्या, कितीही महत्त्वाचं काम असू द्या, ते बाजूला सारून आपल्या संघाच्या पाठी सदैव त्या ठिकाणी असतात. कितीही पराभव झाले तरी त्या पराभवाला बाजूला सारून नव्या उमेदीने आपला संघ बांधतात आणि या ठिकाणी ही चांगली दमदार सुरुवात. पुढचा चेंडू अगदी खालवर राहिलेला चेंडू होता. थोडीशी फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता गौतम त्याच इराद्याने त्या पाठवले कॅप्टनने त्याला आणि त्या आक्रमकतेला कुठेतरी आता थोडासा आळा बसला आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. योगेशला देखील थोडासा आता आत्मविश्वास आला असेल कारण 1 धाव कंप्लीट केली आहे. नॉन स्ट्राईक एंडला आला परंतु त्याचाच जोडीदार जयवंत हा देखील गेलाय. जोरदार अपील केली जाते मैदानावरती खेळपट्टीवरती. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं गौतमचं आणि जयवंतचं देखील, परंतु कुठली हानी झालेली नाहीये आणि हा निर्धाव चेंडू. मी म्हटलं की आत्मविश्वास वाढला थोडासा योगेशचा, कारण ज्या प्रकारे आक्रमण करत होता गौतम त्या ठिकाणी आता गौतम नॉन स्ट्राईक एंडला आल्यानंतर आत्मविश्वास वाढल्यानंतर चांगला चेंडू डिलिव्हर केला तो योगेशने आणि निर्धाव चेंडू. पुढील चेंडू शेवटचा आडव्या बॅटने खेचलाय ऑन साइडला, षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती दुर्वा 11 संघ जाऊन पोहोचलाय तो विजयाच्या समीप 21 या धावसंख्येवरती. 12 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. आता अजूनही सामना संपलेला नाहीये परंतु विजयाच्या दिशेने ज्या प्रकारे वाटचाल केली, पहिल्या षटकामध्येच आक्रमण केलं आणि ज्या प्रमुख गोलंदाज होता त्या गोलंदाजावरतीच आक्रमण केलं. 21 धावा कमावल्या आपल्या संघासाठी. आता नवीन गोलंदाज अजय पवार हा गोलंदाज निवडलाय. बघूया अजय काय कमाल करेल का. ज्या प्रकारे फलंदाजी होते, आक्रमकता दाखवतोय दुर्वा 11 सावळे संघ. सध्याच्या घडीला थोडासा फॉर्ममध्ये दिसतोय कारण वारंवार प्रॅक्टिस सराव दिसून येतोय तो मात्र गौतमच्या आणि जयवंतच्या बॅटमधून. अजय पवार काही कमाल करणार का मालवाडी संघासाठी की ज्या आक्रमकतेने
गौतम दाखल झालाय, ती आक्रमकता देखील वारंवार ठेवेल. फटका खेचलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार का? नाही, पोहोचू शकत नाही, कारण गौतमची आक्रमकता पाहून चेंडू देखील अतिशय घाबरायला लागलाय आणि सरळ सीमारेषा पलीकडे जाताना दिसतो. यावेळेस देखील दुसऱ्या षटकामध्ये देखील प्रहाराला सुरुवात केली आहे गौतमने. चेंडू षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. 27 या धावसंख्येवरती 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा फटका खेचलाय, त्या ठिकाणी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव कंप्लीट केली आहे. मथुर प्रवीण त्या ठिकाणी आहे, चांगल्या प्रकारे रुद्रा बैलाचे मालक आणि मथुरचे देखील खूप मोठे फॅन आहेत. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं, टाळ्या वाजतात त्यांच्यासाठी. आणि आता मात्र अजयला कमाल करावी लागेल. एखादा विकेट जर कमावला तर दुर्वाईले सावले संघाला थोडंसं बॅकफुटवरती ढकलण्यात यश येऊ शकतं, परंतु तो विकेट येत नाहीये, झेल ओढली जाते. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू पकडतो अजय त्या ठिकाणी, परंतु तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली आहे. धावफलक जाऊन पोहोचलं 29. 9 ची गरज आहे आता. 9 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. बॉल टू रन अशी इक्वेशन समीकरण आले, समीकरण वारंवार बदलत जाणार. चेंडू जसा पडेल डिलिव्हर होईल तसं धावफलक वाढतं, कमी जास्त होत जाणार. दांडी गोल केली आहे, वेगाने मात्र बीट केले. ज्या आक्रमकतेने फलंदाजी करत होता त्या आक्रमकतेने गोलंदाजी केली अजयने यावेळेस आणि सरळ त्रिफलाचीत केले. ते मात्र दुर्वा 11 सावळे संघाचा वंडर बॉय डेव्हिड वॉर्नर. गौतम धुलेला मात्र या ठिकाणी माघावरी परतावं लागेल. प्रसाद नवीन बॅट्समन मैदानाकडे रवाना होतोय. थोडासा दिलासा भेटलाय मालवाडी संघाला, परंतु सामना जवळ मी तर म्हणेल गौतमने आपल्या दुर्वा 11 सावळे संघाच्या बाजूने वळवलाय. कारण ज्या प्रकारे आक्रमण केलं होतं पहिल्याच षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या, तदनंतर पुन्हा एकदा षटकार खेचला दुसऱ्या ओव्हरमध्ये अजय विरुद्ध, परंतु अजयने देखील कमाल केली आहे. कारण अजय देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो देखील एक चांगला गोलंदाज आहे. आणि स्कोअर कार्ड आमचे गणेश दादा रसाळ या ठिकाणी विचारतायत पंच असून देखील. 29 अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 8, या षटकाचे 2 आणि अजून एक षटक शिल्लक आहे. असे 8 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. बघूया, गौतम बाद झालाय, त्याने संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली आहे, परंतु देखील एखादा विकेट गेल्यानंतर दबाव येईल का? कारण नवीन फॉर्म मध्ये असलेला फलंदाज प्रसाद मैदानावरती गेलाय. अजय टू प्रसाद समोर टाकला, चांगल्या प्रकारे कट केलाय चेंडू डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली, फंबलिंग झालं थोडंसं आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला वेगाने चित्याच्या चपलाईने. जयवंत आणि प्रसाद 2 धावा कंप्लीट करतोय. आता 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 7 धावा. महत्वाची मॅच दोन्ही संघासाठी, मालवाडी संघासाठी देखील आणि दुर्वा 11 सावळे संघासाठी देखील. कारण क्वालिफायरची मॅच कोणाला खेळायची या इराद्याने दोन्ही संघ मैदानामध्ये सध्या लढाई करतायत, ही मॅच खेळतायत आणि या संघर्षामध्ये कोणता संघ विजयी होणार. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु एक आगळा वेगळा फटका लागला. मारायचं होतं पूर्वेला, चेंडू गेला पश्चिमेला या ठिकाणी, परंतु तरी देखील अतिशय फायद्याचा ठरला तो मात्र प्रसादसाठी आणि दुर्वा 11 सावळे संघासाठी. चेंडू सरळ निघून गेला तो सीमारेषा पलीकडे चौकारासाठी आणि या चौकाराने धावसंख्या फलक जाऊन पोहोच